सर्व युनिक मांडे विद्यार्थ्यांचे युनिक क्लासेसमध्ये स्वागत आहे। तर आपला हा दोन चलातील रेषीय समीकरणामधील शाब्दिक उदाहरणाचा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सोपे सोपे उदाहरणे घेतले होते। आता याच्यामध्ये थोडे अवघड असतील, तिसऱ्यामध्ये जास्त अवघड असतील, जे की 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये असतील तसे प्रश्न आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण हे तिन्ही व्हिडिओ पाहणं खूप महत्त्वाचं आहे। पहिल्यामध्ये तुम्हाला छोटे छोटे वाक्य कसं रूपांतर करायचं गणिती समीकरणामध्ये ते शिकाल तुम्ही। आता दुसऱ्यामध्ये थोडे अवघड, तुमचे त्याच्या अगोदरच्या पेक्षा थोडी कन्सेप्ट क्लिअर होईल आणि तिसऱ्यामध्ये जास्त अवघड असते। प्रत्येक वेळेस मुलांना व्हिडिओ आला की नाही हे शोधावं लागते। मग असं होऊ नये यासाठी खाली एक सबस्क्राइब नावाचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा। त्याच्या पुढे एक बेल आयकॉन येईल, त्याच्यावरती ऑल वरती जा, म्हणजे याच्यानंतर तिसरा व्हिडिओ किंवा याच्यानंतरची पुढची व्हिडिओ मी अपलोड केल्याबरोबर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला पाहता येईल। तर वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करू। आपला पहिला प्रश्न आहे, दोन संख्यांची गुणोत्तर 3:4 आहे। जर प्रत्येकामध्ये 4 मिळवले तर त्याचे गुणोत्तर 4:5 मिळते, तर ते संख्या काढा। म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन संख्या काढायला सांगितलंय की ज्यांचं गुणोत्तर हे 3:4 येते आणि त्या संख्येमध्ये जर आपण 4 मिळवलं तर आपलं गुणोत्तर बदलतंय आणि ते होते 4:5। तर त्या संख्या कोणत्या असतील? मग तुम्ही सुरुवातीला उत्तर त्या दोन संख्या x आणि y असं लिहू शकता। मी थोडं वेगळं लिहितो। समजा पहिली संख्या बरोबर x घेतला आपण, दुसरी संख्या बरोबर y घेतली। त्या दोन संख्या म्हणले मग आपण पहिली आणि दुसरी घेतली सोपं जाण्यासाठी। आता पहिल्या अटीनुसार पहिलं वाक्य काय म्हणते, दोन संख्येची गुणोत्तर 3:4 आहे। गुणोत्तर म्हणजे काय असतं, त्यांचा भागाकार असतो। म्हणजे पहिली संख्या आणि दुसरी संख्या यांचा भागाकार केल्यानंतर जे काही गुणोत्तर येईल ते किती आहे, 3:4 आहे। मग ते आपण इथे 3:4। मग गुणोत्तर काढतात कसं, त्याचे उदाहरण घेऊ। समजा इथं आहे 10/20 ही संख्या आहे। 10 म्हणजे पहिली संख्या असेल, 20 म्हणजे दुसरी संख्या असेल। आता याला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर मोठ्यात मोठ्या 10 भाग होतो। 10 × 10 = 20, म्हणजे 1/2 हे त्याचं गुणोत्तर आलं। 1/2 ही काय असेल, तुमचा रेशो असेल। आणि 10 म्हणजे पहिली संख्या, 20 म्हणजे दुसरी संख्या। आणखी एक उदाहरण घेऊ, 40/60। समजा याला मी 10 भाग घातला, तर 10 × 40 10 × 60 म्हणजे 4/6 आलं। मग 4/6 हे त्याचं गुणोत्तर नाही, कारण परत 4ला आणि 6ला भाग जातो, म्हणजे परत भाग घालावा लागेल। 2 भाग जातो, 2 × 4 = 6 म्हणजे 2/3 आला। आता 2/3ला भाग जाईल का, नाही जाणार। म्हणजे ज्याच्या पुढे तुम्ही भाग घालू शकत नाही त्याला आपण गुणोत्तर म्हणतो। म्हणजे गुणोत्तर किती आलं तुमचं, 2/3 आलं। मग तसं इथं गुणोत्तर दिले तुम्हाला 3/4। मग आता व्हॅल्यू ठेवा। पहिली संख्या म्हणजे काय असेल, x, दुसरी संख्या म्हणजे y। 3/4ला 3/4 तिरकस गुणाकार करा। 4 × x 4x बरोबरला बरोबर y × 3 3y, हे 3y इकडे घेऊन या। 4x - 3y = 0 हे तुमचं पहिलं समीकरण आलं। आता दुसऱ्या अटीनुसार दुसरं वाक्य वाचा, जर प्रत्येकामध्ये 4 मिळवले तर त्यांचे गुणोत्तर किती येते, 4:5। म्हणजे हे अगोदरची संख्या होती, त्याला जर आपण भागलं तर आपलं 3:4 येत होतं। पण या संख्या जर आपण बदलल्या, म्हणजे याच्यामध्ये जर आपण 4 मिळवलं तर तो पुढचं गुणोत्तर बदलता येईल। कसं येईल त्याचं अगोदर उदाहरण घेऊ। आपलं 40/60चं किती आलं होतं, 2/3 आलं होतं। मी आता इथे 40/60 जशाच तसं लिहितो। याच्यामध्ये मी जर अधिक 10 केलं, इथे 60 मध्ये जर मी अधिक 10 केलं, दोन्ही संख्या 10 ने वाढवली। जसं तिथे प्रश्नामध्ये तुम्हाला 4 ने वाढवा म्हणले, आपण इथे 10 ने वाढवलं उदाहरणामध्ये। तर 40 आणि 10 किती होते, 50। 60 आणि 10 किती होते, 70। मग कितीने भाग जाईल याला, 10। 10 × 50 10 × 70 म्हणजे 5/7 आलं। तुमच्या अगोदरच्या संख्येचं गुणोत्तर आलं होतं 2/3, पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये 10 मिळवलात त्यावेळेस तुमचं गुणोत्तर बदललं, किती आलं, 5/7 आलं। म्हणजे हे जसं इथं गुणोत्तर बदललंय तसं तिथं पण गुणोत्तर बदलते असं सांगितलं तुम्हाला। कधी, जर त्याच्यामध्ये आपण 4 मिळवलं होतं, जसं आपण इथं 10 मिळवलं होतं, बदलायचं। मग आता बहुत पहिली संख्या दुसरी संख्या या दोघांमध्ये पण आपल्याला किती मिळवायचे, 4। मग इथं +4 +4 आणि त्यावेळेस त्याचं गुणोत्तर किती येते, 4/5 येते। मी इथे लिहिलं आपण 4/5। पहिली संख्येसाठी काय आहे आपलं, x आहे, इथे x लिहिला आणि 4ला 4 आहे, छेदला छेद। दुसऱ्यासाठी काय आहे, y आहे, +4ला +4 बरोबर 4/5। तिरकस गुणाकार करा। 5 ने याला गुणाकार करा, 4 ने याला गुणाकार करा, म्हणजे 5 कंसामध्ये x + 4 ते आपण इथे लिहू, बरोबरला बरोबर 4 कंसामध्ये त्याच्या खालचं किती येईल, y + 4 गुणाकार करा। 5 × x 5x अधिकला अधिक 5 × 20 बरोबरला बरोबर 4 × y 4y अधिकला अधिक 4 × 16
किती मग हे 5x ला 5x जशास तसं. आता हे अधिक 4y इकडे घेऊन या, वजा होईल म्हणजे वजा 4y आलं, बरोबरला बरोबर 16ला 16 आणि हे अधिक 20 बरोबरच्या पुढे घेऊन जावा, वजा 20 होईल. मग हे 5x वजा 4y जशास तसं आलं, बरोबरला बरोबर 16मधून 20 जात नाहीत, 20मधून 16 गेले, 4 राहिले, मोठ्या संख्येचे न वजा, म्हणजे हे तुमचं समीकरण नंबर 2 आलं. आता समीकरण 1 भेटलंय, समीकरण 2 भेटले. मग हे 2 समीकरण कसं सोडवायचं हे आपण अगोदर शिकलात. ज्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी पहा, त्याच्यामध्ये या 2 गणितं सोडवण्याची आपण 4 पद्धती दिली आहेत. त्याच्यापैकी कुठल्याही पद्धतीने सोडवू शकता. आपल्याला निरसन पद्धती सोपी वाटते, कुठले तरी सहगुणकाचे सारखे करायचे. आपण समजा वायचं पाहिलं तर त्याच्या बाजूला वजा 3 व्हायच्या आणि इथे किती वजा 4 आहे. सारखं करण्यासाठी याला 3 ने गुणाकार करा, इथे 12 आहे, त्याला 4 ने गुणाकार करा, तिथे पण 12 आहे, ते मग 12 12 कॅन्सल होते वजाबाकी केल्यानंतर. तर याच्या खालचं तुम्ही कंप्लीट करा. याच्या पुढचा प्रश्न घेऊत. एक 2 अंकी संख्या आणि तिच्या अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या यांची बेरीज 99 आहे. जर त्या 2 अंकामधील फरक 3 असेल तर ती संख्या काढा. आता एक 2 अंकी संख्या आपल्याला काढायची. 2 अंकी संख्या कोणती असेल? कमीत कमी 10, छोट्यात छोटी 10 असेल आणि मोठ्यात मोठी 99. हे जे आहेत ते 2 अंकी संख्या असतील. माझं त्याच्यामधले आपल्याला असे शोधायचे की ती संख्या आणि त्याच्या अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या यांची बेरीज 99 असेल. म्हणजे उदाहरणामध्ये 13 ही संख्या आहे, त्याच्या अंकाची जर अदलाबदल केला आपण, त्याला उलटं केलं तर 31 होते. मग 13 अधिक 31 किती होईल? 44 होईल. पण आपल्याला किती पाहिजे? 99 पाहिजे. मग असं आपल्याला एक संख्या शोधायची की ती संख्या आणि त्याच्या अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या यांची बेरीज 99 आहे. ठीक आहे, हे शोधू शकतो आपण. पण पुढे एक अट दिले की अशा संख्या शोधा की त्याचे जे 2 अंक आहेत त्याच्यामधला फरक 3 असला पाहिजे. म्हणजे 14 आहे समजा, 4 मधून 1 गेलं 3 राहते. अशा संख्या शोधायची की तुम्हाला त्याच्यामध्ये फरक 3 असला पाहिजे. तर सुरुवातीला समजा ती 2 अंकी संख्या XY लिहिली. आता हे उत्तरामध्ये लिहायचं नाही, कारण XY हे रेषीय येणार नाही. रेषेची व्याख्या काय पाहिलं होतं आपण की त्याच्या डोक्यावर 1 असलं पाहिजे. पण इथे हे दोन्ही मिळून एकच पद होते. याच्या डोक्यावर 1, याच्या डोक्यावर 1, एकाने किती होईल? 2. मग हे रेषीय होणारच नाही, त्याच्यामुळे हे लिहायचंच नाही, कारण हे उत्तरामध्ये लिहू शकत नाही. तुमच्यासाठी ठीक आहे, तुम्ही म्हणताल इथं मी 1 ठेवलं, इथं 3 ठेवलं, 13 होईल. पण हे प्रत्येक जण असंच समजेल असं नाही. याचा वेगळा पण अर्थ काढू शकतात. XY आहे, X आणि Yच्या काय नाही म्हणजे मध्ये गुणाकार असेल, म्हणजे X गुणिले Y पण होऊ शकतं. तुम्ही 13 म्हणतात पण 1 गुणिले 3 कोण? 3 करू शकतो त्याला. गणितातील समीकरण लिहिणे किंवा गणिताचं उत्तर लिहिणे याचा अर्थ की तुम्ही ज्या अर्थाने तिथं लिहिलात तोच अर्थ वाचणारे पण काढला पाहिजे. कुठेही जगामध्ये कोणीही जर ते गणित वाचलं, तुम्ही ज्या अर्थाने ते लिहिलात तोच अर्थ त्याला कळाला पाहिजे, तर ते ॲक्युरेट असेल. आपण लिहिले ठीक आहे 1 आणि 3 आहे म्हणून, पण दुसरा कदाचित त्याला 1 गुणिले 3 करू शकतो. त्यासाठी म्हणून हे याच्यामध्ये उत्तरामध्ये लिहायचंच नाही. उत्तर कुठून सरकायचं का? इथून काढी. हे आपल्याला फक्त समजण्यासाठी लिहिलं. आता याच्या खाली आपण उत्तर चालू करू. मग आपल्याला काय दिले पहा, त्यांच्या अंकातील फरक दिले. मग आपण अंक वापरू, X आणि Y. म्हणजे आता इथं समजा एकक स्थानचा अंक, आता एकक स्थानचा अंक याच्यामध्ये कोणता आहे? Y. मग आपण Y लिहू. हे तुम्ही रोखमध्ये करू शकता समजण्यासाठी. आणि दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक किती आहे? X आहे, ते X लिहू. कशामुळे लिहिलं? कारण आपल्याला त्याच्यात 2 अंकामधील फरक दिले म्हणून आपण अंकामध्ये लिहिलं ते. कारण शेवटला याचं एक आपल्याला समीकरण तयार करावं लागेल. म्हणून एकक स्थानचा अंक आपण Y लिहिला, दशक स्थानचा अंक X लिहिला. आता याच्यापासून संख्या सुद्धा तयार होते, एकक स्थान आणि दशक स्थान. तुम्ही म्हणाल मग हे एकक स्थान दशक स्थान अशी संख्या तयार होईल. तशी संख्या होणार नाही, कारण हे रेषीय नाही. आपल्याला रेषेमध्ये म्हणजे ज्याचा घातांक 1च असला पाहिजे अशामध्ये बेरीज किंवा वजाबाकी रूपामध्ये ते लिहिलं पाहिजे. माझं उदाहरण घेतो, आपल्याला याचं कसं रूपांतर करता येईल ते उदाहरण घेऊन आपण समजून घेतो. समजा उदाहरणामध्ये इथं आहे 47. मग आता 47 या संख्येला मला अशा वेगळ्या प्रकारे लिहायचे की ज्यांची बेरीज म्हणजे 4 आणि 7 या दोघांचा तर मला वापर करायचाच आहे, पण या दोघांना कशाने तरी गुणाकार केल्यानंतर किंवा भागाकार केल्यानंतर यांची बेरीज वजाबाकी मला किती आली पाहिजे? 47 झाली पाहिजे. उदाहरणामध्ये जर आपण त्याच्यासारखं केलं तर इथं 4 आणि इथं 7, 4 आणि 7 किती होईल? 11. त्याच्यामुळे हे आपण असं लिहू शकत नाही. आता आपण त्याच्या किमती काढून पाहू, येते का आपल्याला. हा एकक स्थान आहे. एकक स्थान म्हणजे त्याची किंमत 30 असते, म्हणजे मी इथं 7 जसं तसं लिहिलं. हा दशक स्थान आहे, इकडचा 4 हा जो आहे तो दशक स्थान आहे.
मग त्या दशक स्थानची किंमत 10 पट असते. म्हणजे 4 गुणिले 10 किती होईल 40 ही त्याची किंमत होती. 4 गुणिले 10 40. मग आता बेरीज करून बघू या दोघांची की आपलं 47 येते का. 40 आणि 7 किती होईल मग 47 आपलं येते. मग हा फॉर्मॅट आपल्याला दुसऱ्या पण उदाहरणासाठी लागू झाला पाहिजे. ठीक आहे, आपण आणखी एक उदाहरण घेऊ. समजा इथे घेतलं मी 72. मग आता हा 2 आहे, याचं एकक स्थान किती आला 2 गुणिले 1 2. आणि हा दशक स्थान आहे, दशक स्थानची किंमत 10 पट असते. म्हणजे याचं किती येईल 7 गुणिले 10 70. मग 70 अधिक 2 किती होते 72. 7 म्हणजे 70 अधिक 2 बरोबर 72. म्हणजे याच्यासाठी पण हे लागू होते. मग आपण काय काय केलं याच्यामध्ये पहा, आपण इथे पण पहा इथे पण पहा. याच्यामध्ये पहा सुरुवातीला की हे जे अंक आहेत त्याचाच वापर केला आपण. 7 ला 7 आहे आणि इथे 4च्या ऐवजी फक्त 40 आले. या ठिकाणी पहा 2 ला 2 आहे आणि 7च्या ऐवजी 70 झाले. मग 70 अधिक 2 किती होते 72. मग जसं याचं केलं आपण तसंच आपल्याला तिथं तयार करता येते का. तर पहा इथं आपण काय घेतलं होतं रफमध्ये XY घेतलं. मग याच्यापासून आपण एकक स्थानचा अंक जशाच तसं लिहू शकतो. जसं इथे घेतलं होतं एकक स्थानचा अंक जशाच तसं 7. दुसऱ्याला 10 ने गुणाकार करायचं म्हणजे 40 अधिक 7 47 आपली ती संख्या भेटते आपल्याला. मग इथं वायला वाय मी जशाच तसं लिहिलं अधिक हा जो दशक स्थानचा अंक आहे x त्याला मला 10 ने गुणाकार करायला पाहिजे. म्हणजे 10 गुणिले x किती होईल 10x. म्हणजे 10x अधिक y ही तुमची संख्या. ती संख्या काय असेल 10x अधिक y. मग आता पहा ती 2 अंकी संख्या आपण काढला. त्याच्या पुढे म्हणले त्याच्या अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या. त्याच्या अंकाची अदलाबदल म्हणजे काय इथे XY आहे. त्याच्या अंकाची अदलाबदल केली म्हणजे YX झालं. म्हणजे इथंच तुमचं काय होतं 47 होतं. त्याचं उलट काय होतं 74 होतं. मग तसं आपण अंकाची अदलाबदल केली असता त्याच्यापासून आता आपण डायरेक्ट लिहतो. तिच्या अंकाची अदलाबदल केली असता तयार झालेली संख्या. जसं आता XY पासून आपण हे लिहिलं होतं 10x अधिक y. तसं आता YX पासून हे लिहिता येईल का. कसं लिहिता येईल YX पासून x एकक स्थान आहे. मग तो x इथं जसाच तसा लिहिला अधिकला अधिक हा जो y आहे तो दशक स्थान आहे. दशक स्थानाची किंमत 10 पट असते. म्हणजे y गुणिले 10 इथे येईल. म्हणजे 10y अधिक 1 हे तुमचं काय झालं अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या झाली. म्हणजे तुमची 2 अंकी संख्या भेटली त्याच्या अंकाची अदलाबदल करून तयार झालेली संख्या भेटली. मग या दोघांची बेरीज तुम्हाला किती येते म्हणजे 99 येते. मग पहिल्या अटीनुसार हे इथे लिहिलं आपण अधिक इथलं इथं लिहिलं. या दोघांची बेरीज किती येते 99. मग आता या दोघांच्या मध्ये अधिकचे चिन्ह म्हणजे आपल्याला कंस काढायला काय हरकत नाही. 10x अधिक y जशाच तसं लिहिलं अधिकला अधिक 10y अधिक 1 जशाच तसं बरोबर 99. याच ठिकाणी गुणाकार किंवा भागाकार असतं तर आपल्याला कंस काढता आलं नसतं. वजाबाकी असती तरी आलं नसतं. या वजा चिन्हानं आपल्याला या दोघांना गुणाकार करावा लागला असतं. पण आधी काय म्हणून आपण डायरेक्ट काढलं. आता इथे पहा इथे 10 आहे इथे x आहे. xच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 असेल. 10 अधिक 1 किती होईल 11. आणि आता पुढे इथे y आहे इथे 10 आहे. म्हणजे इथलं 1 इथले 10 किती होतील 11 आणि बरोबर किती येते 99. हे तुमचं समीकरण नंबर 1 झालं. आता दुसरं समीकरण तयार करायचे दुसऱ्या अटीनुसार. काय म्हणलंय त्या 2 अंकांमधील फरक आहे 3. मग त्या 2 अंकांमधील फरक आपले अंक कोणते कोणते आहेत. आपण एकक स्थानचा अंक y घेतलाय दशक स्थानचा अंक x घेतला. पण कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे तुम्हाला दिलं नाही. मग तुम्ही y वजा x घेतला तरी चालतंय x वजा y घेतला तरी चालतंय. कारण प्रश्नामध्ये आपल्याला काहीच दिलं नाही कोणतं मोठं आहे कोणतं छोटं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही घेतलं तर चालतंय. मग इथं काय येईल मी x वजा y घेतो. x वजा y बरोबर 3 हे तुमचं समीकरण नंबर 2 येईल. मग तुम्हाला 1 आणि 2 सोडवायचे. करता वेळेला एक तर याला 11 ने गुणाकार करा समीकरण 2 ला म्हणजे 11x वजा 11y बरोबर 33 येते. दोघांची बेरीज करा 11y वजा 11y कॅन्सल होईल. किंवा या समीकरण 1 ला 11 ने भागाला म्हणजे हे 11 इथलं 11 आणि इथं 9 येते. 11 ने 99 म्हणजे x अधिक y बरोबर 9 येते. मग हे आणि दुसरं समीकरण आपल्याला बेरीज केली की कॅन्सल करता येते. याच्या खालचं तुम्हाला सोडवायचं. तर आपण याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ABC मध्ये कोण A बरोबर x अंश कोण B बरोबर 3x आणि कोण C बरोबर y जर 3x वजा 5y बरोबर 30 तर कोण B चे माप काढा. आता या ठिकाणी पहा तुम्हाला त्रिकोणाच्या 3 कोणांचं माप दिले ते पण x आणि y मध्ये दिले आणि एक समीकरण तर तुम्हाला अगोदरच दिले. तुम्हाला फक्त आता एक समीकरण तयार करायचे आणि नंतर तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. कशामुळे कारण तुम्हाला प्रश्नामध्ये B चं माप काढा म्हणजे
बीचं माप कसं काढू शकतो आपण, तर बीचं माप आहे 3x. एक्सच्या ठिकाणी जर आपण एखादी किंमत ठेवलं तर बीचं माप येणार आहे. म्हणजे एक्सची किंमत समजा 10 असेल तर 10 × 30 होईल. पण आपल्याला एक्सची व्हॅल्यू अगोदर काढावं लागेल. मग काढायचं कसं, तर त्रिकोणाचं माप दिले. तर मी सुरुवातीला इथे त्रिकोण काढला. एचं माप आहे x, इथे x. बीचं माप आहे 3x, इथे 3x लिहिलं. सीचं माप आहे y, इथे y लिहिलं. मग आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180. म्हणजे कोण ए अधिक कोण बी अधिक कोण सी बरोबर 180 असते. हे तर आपल्याला माहितीच आहे. मग इथे वाक्य लिहूत, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. म्हणजे कोण ए अधिक बी अधिक सी बरोबर 180. मग एचं माप आपल्याला प्रश्नामध्ये दिले x आहे, बीचं माप किती आहे 3x आहे, आणि सीचं माप y बरोबर 180. मग आता इथं या एक्सच्या बाजूला काय ना म्हणजे 1 असेल. 1x अधिक 3x 4x होतील. अधिकला अधिक वायला वाय बरोबरला बरोबर 180ला 180. हे आपलं समीकरण नंबर 1 आलं. आता दुसऱ्यामध्ये थोडा बदल करायचा, म्हणून प्रश्नामध्ये दिलेलं मी जसंच तसं इथं लिहिलं. का बदल करायचं, कारण आपला जो समीकरण आहे ते x अगोदर आहे नंतर y आहे. मग याला बदल करू शकतो आपण की या 3y समोर काय ना म्हणजे अधिक आहे. मग हे वजा 5x अगोदर लिहायचं आणि हे अधिक 3y पुढे लिहायचं आणि बरोबर 30ला 30. मग हे समीकरण नंबर 2 आलं. मग आता 1 आणि 2 तुम्हाला सोडवता येईल. कसं सोडायचं, आता या 5नं या प्रत्येकाला गुणाकार करायचं. म्हणजे इथं 20 येते, पुढे पण 5नं गुणाकार करावं लागेल. आणि इथं पण 20 पाहिजे असेल तर या 4ने याला गुणाकार करावं लागेल. म्हणजे इथं 20 येते. मग दोघांची बेरीज करा, कॅन्सल होईल. किंवा वायचं जर सारखं करायचं असेल तुम्हाला तर इथं अगोदरच 3y आहे. मग तुम्ही इथं 3 करण्यासाठी या प्रत्येकाला 3 ने गुणाकार करू शकता. 3 ने गुणाकार केल्यानंतर मग दोघांची तुम्हाला वजाबाकी करावं लागेल. त्यानंतर तुमचं उत्तर येईल. याच्या खाली सोडवलं. याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न आहे, अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 3 ने वाढवले तर त्यांचे गुणोत्तर 2/3 येते. तर तो अपूर्णांक काढा. मग आता याच्यामध्ये आपल्याला अपूर्णांक काढा म्हणले. मग आपण अपूर्णांक, समजा तो अपूर्णांक बरोबर x/y घेतो. म्हणजे याच्यामधला अंश वरचे असणार आहे, सो अंश बरोबर x आणि छेद बरोबर किती येणार आहे y. मग आता पहिल्या अटीनुसार बघू दादा, पहिलं वाक्य काय म्हणते पहा. अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे अंश आणि छेद यांची बेरीज त्या अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त म्हणजे तिथं तुलना आली. मग इथं अंश आणि छेद यांची बेरीज लिहूत, पुढे बरोबरच्या पुढे अंश, कारण आपल्याला याच्यामध्ये तुलना करायची. जास्त आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे तुलना झाली तिथं. म्हणजे इथं अंश आणि छेद लिहिलं, बरोबरला बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे इथं अंशाच्या बाहेर आपल्याला 2 लिहावं लागेल. मग तरी सुद्धा हा जास्त आहे. अंश आणि छेद यांची बेरीज अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त आहे. म्हणजे हे 4 ने जास्त आहे तरी सुद्धा मग आपल्याला तिकडचं वाढवावं लागेल. त्यावेळेस हे 2 सारखे होतील. मग तिकडं आपण अधिक 4 करू. मग त्यावेळेस आता हे समीकरण तयार झालं. परत बघा समीकरण कसं तयार झालं. अंश आणि छेद यांची बेरीज, हे बघा अंश आणि छेद यांची बेरीज ही अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने जास्त आहे. अंशाच्या दुपटीपेक्षा फक्त एवढे केल्यानंतर हा 4 ने जास्त होत आहे. मग आपल्याला दोन्ही बाजू बरोबर पाहिजे म्हणून आपण तिकडं काय केलं, अधिक 4 केलं. मग आता दोन्ही बाजू बरोबर झाली. मग आता किमती ठेवा. अंशची काय आहे x आहे, मग इथं आपण x लिहिलं. छेद काय आहे y, त्याच्या ठिकाणी y आला, बरोबरला बरोबर 2ला 2. अंशाच्या ठिकाणी x आहे आणि पुढे अधिक 4ला अधिक 4. मग आता काय होईल, अधिक 2x इकडे घेऊन या, वजा होईल. हे x अधिक y जशाच तसं, अधिक 2x इकडे आलं की वजा 2x आणि 4ला 4. मग xच्या बाजूला काय ना म्हणजे 1 असणार आहे. इथं अधिक 1 वजा 2 वेगवेगळे चिन्ह वजा करावं लागेल. 1 मधून 2 जात नाही, 2 मधून 1 गेलं 1 राहिलं, मोठे संख्येत चिन्ह वजा, xला x, yला y जशाच तसं आणि 4ला 4. मग आता किती गेले, वजा 1x अधिक y बरोबर 4 म्हणजे वजा 1 नाही लिहिलं चालतंय. वजा x अधिक y बरोबर 4 हे आपलं पहिले समीकरण आलं. मग आता दुसरं समीकरण काढण्यासाठी दुसरं वाक्य. जर अंश आणि छेद दोन्ही 3 ने वाढवले, म्हणजे हा आपला अंश आणि छेद होता, हे जर दोन्ही 3 ने वाढवले तर त्याचा गुणोत्तर येते 2/3. म्हणजे याच्यामध्येच आपल्याला बदल करावा लागेल. दुसऱ्या अटीनुसार आपण इथं अंश आणि छेद लिहिलं. आता हा 3 ने वाढवला म्हणजे वर पण अधिक 3 खाली पण अधिक 3. 3 ने वाढवल्यानंतर यांचे गुणोत्तर कसं काढतो आपण, त्याला भाग घातल्यानंतर जे शेवटचं आपलं उत्तर येते ते गुणोत्तर असतं. म्हणजे याला भाग घातल्यानंतर काहीतरी आपल्याला उत्तर भेटणार आहे. किती आहे, 2/3.
मग आता तिरकस गुणाकार करा, 3 ने याला गुणाकार करा, 3 कंसामध्ये x अधिक 3 बरोबरला बरोबर, 2 ने याला गुणाकार करा, 2 कंसामध्ये y अधिक 3 गुणाकार करा, 3 गुणिले x 3x अधिकला अधिक 3 त्रिक 9 बरोबरला बरोबर, 2 गुणिले y 2y अधिकला अधिक 2 त्रिक 6. हे 2y इकडे घेऊन या, 9 तिकडे घेऊन जा. 3x ला 3x अधिक 2y इकडे आले की वजा 2y झालं बरोबरला बरोबर, 6 ला 6 अधिक 9 पुढे गेले की वजा 9 झालं. मग आता हे 3x वजा 2y जशाच तसं आलं, 6 मधून 9 जात नाहीत, 9 मधून 6 गेले 3 राहिले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. मग हे समीकरण नंबर 2 आलं. आता तुम्हाला समीकरण नंबर 1 आणि 2 सोडवायचे. मग कसं सोडणार, इथे x च्या बाजूला 3 आहे, तिथं काय नाही म्हणजे त्याला 3 न गुणाकार करा, इथलं 3 तिथलं 3 दोघांची बेरीज केल्यानंतर कॅन्सल होईल, कारण तिथं वजा आहे इथं अधिक आहे, वेगवेगळ्या चिन्हात बेरीज करावं लागेल. किंवा जर वायचं सारखं करायचं असेल तर इथं वजा 2y आहे, तिथं अधिक y आहे, मग त्याला 2 न गुणाकार करा, इथं 2 आहे तिथं 2 येईल, दोघांची बेरीज केल्यानंतर कॅन्सल होईल. ह्याच्या खालचं उत्तर तुम्ही काढा. पुढचा प्रश्न आहे, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते आणि 10 वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, तर त्यांचे आजचे वय काढा. म्हणजे 10 वर्षापूर्वी कोण किती पट आहे ते आपल्याला दिले, त्यांची तुलना दिले आणि 10 वर्षांनंतरची तुलना दिले आणि सध्याचं वय काढायला सांगितलं. मग आपण सध्याचं वय काढायचं आपल्याला, म्हणून सध्याच्या वयासाठी आपण x y म्हणून. समजा वडिलांचे आजचे वय बरोबर x आणि मुलाचे आजचे वय बरोबर y, हे आपलं सध्याचं आजचं वय झालं. आता आपल्याला पहिली अट दिलंय, 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाचे 12 पट होते. मग 10 वर्षापूर्वी वडिलांचं वय किती होतं हे काढावं लागेल आपल्याला. म्हणून इथं 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय बरोबर सध्याचं x आणि 10 वर्षापूर्वीचं म्हणजे 10 वजा करावं लागेल, म्हणजे 10 वर्षापूर्वीचं वय काय झालं, x वजा 10 झालं. तसंच मुलाचं 10 वर्षापूर्वीचं वय, मुलाचं आजचं वय किती आहे, y आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षांनी कमी होईल त्याचं, म्हणजे मुलाचे 10 वर्षापूर्वीचे वय बरोबर किती होईल, y वजा 10. मग आता पहिल्या अटीनुसार काय म्हणते, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. मग वडिलांचे वय इथं आणि मुलाचं वय इथं तुलना केली तिथं 12 पट आहे, म्हणून मग कोणतं वय जास्त आहे, हे जास्त आहे, 12 पटीने जास्त आहे. मग आपल्याला याला 12 पट करावं लागेल, म्हणजे या y वजा 10ला तुम्हाला 12 ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे काय येईल, x वजा 10 बरोबर 12 कंसामध्ये y वजा 10. मग हे x वजा 10 जशाच तसं बरोबरला बरोबर 12 गुणिले y 12y वजाला वजा 12 गुणिले 10 किती येते, 120. मग आता काय करा, हे 12y इकडे घेऊन या, हे 10 पुढे घेऊन जा, x ला x जशाच तसं, अधिक 12 इकडे आले की वजा 12 बरोबरला बरोबर, वजा 120 ला वजा 120, हा वजा 10 बरोबरच्या पुढे गेला की अधिक 10. मग आता हे जशाच तसं x वजा 12y जशाच तसं आलं बरोबरला बरोबर, इथं वजा 120 अधिक 10 वेगवेगळे चिन्हात वजाबाकी करावं लागेल. 120 मधून 10 गेले 110 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. मग हे तुमचं समीकरण नंबर 1 झालं. आता दुसऱ्या समीकरणासाठी दुसरं वाक्य पहा, 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल. मग 10 वर्षानंतरचं वय काढावं लागेल आपल्याला. म्हणून 10 वर्षानंतर वडिलांचे वय बरोबर सध्याचं किती आहे, x आहे. मग 10 वर्षानंतर किती होईल, त्याचं 10 वर्षांनी वय वाढेल, म्हणजे x अधिक 10 होईल. आणि मुलाचे 10 वर्षानंतरचे वय, मुलाचं सध्याचं वय किती आहे, y आहे, म्हणजे त्याचं 10 वर्षानंतरचं वय किती असेल, y अधिक 10. 10 वर्षानं वाढेल वय त्याचं. म्हणजे वडिलांचं 10 वर्षानंतरचं वय असेल x अधिक 10 आणि मुलाचं 10 वर्षानंतरचं वय असेल, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल. कधी, 10 वर्षानंतर. मग 10 वर्षानंतरचं वडिलांचं वय किती, x अधिक 10, मुलाचं वय किती आहे, y अधिक 10. मग वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल, म्हणजे हे जास्त आहे, मग आपल्याला इकडे दुप्पट करावं लागेल, म्हणजे y अधिक 10ला 2 न गुणाकार करावं लागेल, म्हणजे मुलाचं वय आपण दुप्पट केलं. आता 2 सारखे झाले, मग हे x अधिक 10 जशाच तसं बरोबरला बरोबर 2 न गुणाकार करा. 2 गुणिले y 2y अधिकला अधिक 2 गुणिले 10 20. आता इथं काय करा, हे अधिक 2y इकडे घेऊन या, वजा होईल, हे अधिक 10 पुढे घेऊन जा, वजा होईल. x ला x जशाच तसं, अधिक 2y इकडे आले की वजा 2y बरोबरला बरोबर 20 ला 20, हे अधिक 10 पुढे गेले की वजा 10, म्हणजे x वजा 2y बरोबर 20 मधून 10 गेले 10 राहील. हे तुमचं समीकरण नंबर 2 आलं. मग आता समीकरण 1 आहे, 2 आहे, सोडवायचे. तिथं पहा, एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, इथं पण एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे 1 आहे, सारखा x x, दोघांची वजाबाकी करा, तुमचं उत्तर येईल. ह्याच्या खाली सोडवा उत्तर. पुढचा प्रश्न आहे,
दोन व्यक्तीच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 9:7 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 4:3 आहे. ते प्रत्येकी प्रति महिना 200 रुपये बचत करतात, तर त्यांचे मासिक उत्पन्न काढा. आता पहा, त्यांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर दिले, त्याच्या खर्चाचं गुणोत्तर दिले आणि त्याची बचत दिले 200 रुपये. तर तुम्हाला ते उत्पन्न काढायचे, उत्पन्नाचं गुणोत्तर दिले, उत्पन्न काढायचे. मग जे काढायला सांगितले ते आपण लिहतो. समजा पहिल्या व्यक्तीचे उत्पन्न बरोबर x आणि दुसऱ्या व्यक्तीचे उत्पन्न बरोबर y. मग पहिल्या अटीनुसार पहिलं वाक्य वाचा काय म्हणते, दोन व्यक्तीच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 9:7. मग डायरेक्ट या दोघांच्या उत्पन्नाचं गुणोत्तर दिले आपल्याला, म्हणजे x/y याला भाग घातल्यानंतर जे उत्तर येते ते गुणोत्तर असते. मग याच्याच पुढे आपण 9/7 लिहिलं. सोपं आहे पहिलं समीकरण, की त्याच्या उत्पन्नाचे गुणोत्तर किती आहे, 9:7 आहे. तिरकस गुणाकार करा, 7 × x 7x बरोबर y × 9y. हे 9y इकडे घेऊन या, 7x - 9y = 0. हे तुमचं पहिलं समीकरण आलं. आता दुसरं समीकरण काढायचं अवघड आहे, कारण तुम्हाला प्रश्नामध्ये खर्चाचे गुणोत्तर दिले आणि आपण खर्चासाठी काहीच म्हणू शकत नाही. मग ते आपल्याला काढावं लागते. कसं काढायचं पहा. ते प्रत्येकी किती रुपये बचत करतात, 200 रुपये. मग इथं वाक्य लिहावं लागेल आपल्याला, ते प्रत्येकी 200 रुपये बचत करतात. माझं पहा, प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला खर्च काढायचे. हे कसं काढायचं ते चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेतो. समजा पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न आहे 2000 रुपये आणि तो 200 रुपये बचत करतोय, बाकी सर्व पैसे खर्च करणार आहे. म्हणजे 2000 मधून 200 गेले, राहिले किती, 1800 रुपये. मग 1800 रुपये त्याचा खर्च असेल. त्याच प्रकारे आपण इथं काढू शकतो. पहिल्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, x आहे आणि त्याच्यामधून तो बचत किती करतोय, 200 रुपयाची. म्हणजे बाकी सर्व खर्च करत असणार आहे. म्हणजे पहिल्या व्यक्तीचा खर्च बरोबर x मधून आपल्याला 200 वजा करावं लागेल, x - 200 हे त्याचा खर्च आला. तसंच दुसऱ्या व्यक्तीचा खर्च काढायचा, तर दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे, y आहे, त्याच्यामधून त्याचं बचत वजा करावं लागेल, म्हणजे y - 200 हे त्याचा काय झाला, खर्च झाला. मग आता खर्च दिले तर त्याचं गुणोत्तर दिले. मग आता डायरेक्ट तुम्ही त्याचं गुणोत्तर करू शकता. पहिल्या व्यक्तीचा खर्च छेद दुसऱ्या व्यक्तीचा खर्च बरोबर त्याचं गुणोत्तर किती आहे, 4:3 आहे. मग इथे आपण 4:3 तिरकस गुणाकार करा, 3 ने याला गुणाकार करा, 3 कंसामध्ये x - 200 हे इथे लिहिलं, बरोबर 4 ने याला गुणाकार करा, 4 कंसामध्ये y - 200. माझा गुणाकार करा, 3 × x 3x वजाला वजा 3 × 200 किती येते, 600 बरोबर 4 × y 4y वजाला वजा 4 × 200 किती येते, 800. मग हे 4y इकडे घेऊन या, हे 600 पुढे घेऊन जाऊ. 3x ला 3x अधिक 4y इकडे आलं की वजा 4y झालं, बरोबर वजा 800 ला वजा 800, हा वजा 600 पुढे गेला की अधिक 600. मग 3x वजा 4y जसं तसं लिहिलं, बरोबर वेगवेगळे चिन्ह तिथं वजा बाकी होईल. 800 मधून 600 गेले, 200 राहिले, मोठे संख्येचे चिन्ह वजा. हे तुमचं समीकरण नंबर 2 आलं. आता तुम्हाला 1 आणि 2 सोडवायचे. कसं सोडणार, जर x सारखं करायचं असेल तर तिथं 7 आहे x च्या बाजूला, मग त्याला 3 ने गुणाकार करा आणि इथं 3 आहे म्हणजे याला 7 ने गुणाकार करा. मग दोघांचं 21 येईल, दोघांची वजाबाकी करा, कॅन्सल होईल. किंवा वायच्या बाजूला सारखं करा, कोणतंही करू शकता. याच्यानंतरचं उत्तर तुम्हाला सोडवायचं. पुढचा प्रश्न आहे, जर एक व्यक्ती कामावर गेला तर त्याला 100 रुपये मिळतात आणि जर कामाला गैरहजर राहिला तर 10 रुपये दंड लावला जातो. त्याला एप्रिल महिन्यामध्ये जर 1900 रुपये मिळाले असतील तर तो किती दिवस कामावर गेला ते काढा. मग आता या ठिकाणी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये किती दिवस कामाला गेला होता हे तुम्हाला काढायचं. मग आपण कामाला गेलेल्या दिवसांची संख्या आणि गैरहजर असलेल्या दिवसांची संख्या XY मानू. म्हणून इथं समजा कामावर गेलेल्या दिवसाची संख्या बरोबर x आणि गैरहजर असलेल्या दिवसाची संख्या बरोबर y. मग आता पहा, पहिली अट आपल्याला काय दिली. पहिल्या अटीनुसार एक व्यक्ती कामावर गेला तर त्याला 100 रुपये मिळतात, म्हणजे एका दिवसाला 100 रुपये मिळतात. 2 दिवस गेला असेल 200 रुपये मिळतील, 3 दिवस गेला असेल तर 300 रुपये मिळतील. आणि जर कामाला गैरहजर राहिला तर 100 रुपये दंड लावला जातो. म्हणजे त्याच्या जे काही एकूण रक्कम होणार आहे त्याच्यामधून त्याचे कमी केले जातात. मग आता पहा इथं 100 × x, 100 ही त्याला एका दिवसाची मिळणारी रक्कम आहे आणि तो किती दिवस कामाला गेला. आपण काय म्हणलं आहे, कामावर गेलेल्या दिवसांची संख्या बरोबर x मानले. मग तो किती दिवस कामाला गेला. जर 5 दिवस गेला असेल तर 500 होईल, 10 दिवस गेला असेल तर 1000 होईल, 15 दिवस कामाला गेला असेल तर 15 × 100 किती होईल, 1500 रुपये होतील.
आता हे त्याची कामावर गेल्यानंतरची होणारी रक्कम आहे, पण एवढी रक्कम त्याला देणार नाहीत ते त्याला दंड लावणार आहेत. किती दंड लावणार आहेत? जर 1 दिवस गैरहजर असलो तर 10 रुपये दंड लावणार आहेत. मग इथं एका दिवसाची 10 रुपये आणि तो किती दिवस गैरहजर आहे त्याला गुणिले वाय करावं लागेल. वाय म्हणजे आपलं काय, गैरहजर असलेल्या दिवसांची संख्या. मग आता या दोघांची वजाबाकी होईल. म्हणजे उदाहरणामध्ये त्यांना 15 दिवस असेल तर 15 गुणिले 100 किती होईल? 1500. आणि याच्यामधून 15 दिवसाची वजा होतील. 15 गुणिले 10 किती होतील? 150. म्हणजे 1500 मधून 150 वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतील ते त्याला पैसे देतील. पण आपल्याकडे काय आहे? 1900 दिले त्याला पैसे. मग 100 गुणिले x वजा 10 गुणिले y बरोबर किती भेटले त्याला? 1900 रुपये भेटले. मग इथे लिहिलं 1900. मग आता 100 गुणिले x म्हणजे 100x वजाला वजा 10 गुणिले y म्हणजे 10y बरोबरला बरोबर 1900. हे आपलं पहिलं समीकरण आलं. आता दुसरं समीकरण काढायचं खूप सोपं आहे, कारण तुम्हाला इथं एप्रिल महिन्यामध्ये म्हणलं आहे. मग एप्रिल महिन्यामध्ये दिवस किती असतील? 30. त्याच्यापैकी काही दिवस तो गेलेला असेल कामावरती आणि काही दिवस गैरहजर असेल. म्हणजेच या दोघांची बेरीज तुमची 30 येईल. म्हणजे हजर असलेल्या दिवसांची संख्या अधिक गैरहजर असलेल्या दिवसांची संख्या बरोबर पूर्ण एप्रिलच्या महिन्याची दिवसांची संख्या. म्हणजे x अधिक y बरोबर किती येते? 30. मग आता पहिलं आणि दुसरं तुम्हाला सोडवायचं. मग एकतर काय करा, याला 10 ने गुणाकार करा. म्हणजे इथं 10y इथे पण 10y येते. दोघांची वजाबाकी केलं की कॅन्सल होते. किंवा काय करा, या पहिल्या समीकरणाला 10 ने भाग करा. म्हणजे इथलं 10 कॅन्सल होते. y येते. दोघांची वजाबाकी केलं की उत्तर येईल तुमचं. याच्या खालचं तुम्हाला उत्तर करायचं. जर काही प्रश्न तुम्हाला समजले नसतील तर सुरुवातीपासून पहा. सर्व प्रश्न लिहून घ्या. त्याचे आपण अर्धवट सोडलेली उत्तरं पूर्ण करा. असेच प्रश्न तुम्हाला आणखी कुठे भेटले तर ते पण सोडवा. त्याचा पण चांगला सराव करा. यानंतर तिसरा व्हिडिओ येणार आहे. जर तुम्ही या तिन्ही व्हिडिओ चांगले समजून घेतलात, सर्व प्रश्न जर केलात तर तुम्हाला अशा शाब्दिक उदाहरणामध्ये कुठंच अडचण येणार नाही. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. एवढा वेळ थांबलात, सर्व गणितं पाहिलात, समजून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.